नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध. संपूर्ण विश्वाला दुःख, भय, रोग यापासून मुक्त करण्याचा म्हणजेच निब्बाण सुखाचा मार्ग प्रकाशित करणारे महाकारुणिक तथागत सम्मा संबुद्ध तथागतांनी मुखकमलातून सुआख्यात केलेला सद्धम्म आणि भगवंताचा आर्य सावक संघ या त्रिरत्नांना त्रिवार वंदन करतो. स्वाभिमानाची मशाल पेटवून शिक्षणाची महती सांगणारे विश्ववंदनीय महामानव व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या आदर्श विचारांना स्मरण करून आज या ठिकाणी धम्मसाकतच्या समूह मुंबई यांच्या माध्यमातून धम्मपद अट्टकथा व गाथा साप्ताहिक मालिका या मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक, उपस्थित सर्व शीलसंपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय, जय भीम. जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या हितसुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धांच्या वाणीला प्रकाशित करीत आहोत. आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्ध वाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती करत आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण त्रिरत्नांचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने नूतन बनसोडे ताई यांना विनंती करतो की त्यांनी त्रिशरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु 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 साधु. आज आपल्या धम्मपद अट्टकथेचे व्याख्यान क्रमांक 122 तन्हा वग्गो, गाथा क्रमांक 338 ते 344. याच्या कथा आहेत सुकर पोतिका वत्थू आणि विभंत भिक्खू वत्थू. आपले आजचे व्याख्यान करण्यासाठी प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक आहेत आदरणीय सुनील कांबळे सर. सर हे सर्वांच्या परिचयाचे आहेतच, तरी पण मी सरांचा थोडक्यात परिचय देऊ इच्छितो. सर PhD इन पाली परस्युइंग, MPhil पाली, PGD in Pali, NET qualify, MA in Pali. Some of his papers presented nationally and internationally are Utilitarian Approach to Buddhism, Scientific Relevance of Buddha's Dhamma with Respect to Time and Reality, Contribution of Buddha to Science, Four Noble Truths and Application of Scientific Method. सर्वांच्या वतीने मी सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावी. जय भीम, नमो बुद्धाय. आज आपल्याला गाथा क्रमांक 338 ते 344 यांचा अभ्यास करायचा आहे. त्या धम्मपदातील गाथा आणि त्यांच्या अट्टकथा, त्या कथेवर आधारित त्या ज्या गाथा आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. ह्या धम्मपदातील वग्ग क्रमांक 24 तन्हा वग्गो ह्यातून घेतलेल्या गाथा आहेत आणि या गाथांद्वारे तन्हा म्हणजे कृष्णा
या संबंधाने तथागत बुद्धांनी त्यांचं मत प्रदर्शन केले की तृष्णा कशी असते, तिचा इफेक्ट किंवा परिणाम कसा असतो याविषयी या गाथांमधनं मार्गदर्शन आहे. आपण ह्या कथांचा आणि त्यासोबतच गाथांचा अभ्यास करूया आणि त्यानंतर आपण विशिष्टपणे हा जो विषय आहे, जो या वग्गामध्ये या वग्गाचा प्रमुख विषय आहे, तन्हा अर्थात तृष्णा, त्यासंबंधीही आपण थोडस जाणून घेऊ. तर आजचा पहिला जी कथा आहे ती सुकर पोतिका वत्थू. पुढे जा नाही ना, आपण कथेवर जाऊ आधी आणि त्यानंतर आपण त्या कथेत. ही जी सुकर पोतिका वत्थू आहे, ह्याविषयी तथागतांनी राजगृहामध्ये वेळुवनात वास्तव्यास असताना ही सांगितलेली कथा आहे किंवा गाथा आहे. त्यावर आधारित गाथा सुद्धा त्यावेळची आहे. तर त्या समयी तथागत राजगृहात पिंडपातासाठी प्रवेश करत होते. त्यांच्यासोबत भंते आनंद आणि इतर शिष्य होते. त्यावेळेला राजगृहात प्रवेश करताना त्यांना एक मळामध्ये एक डुकराचं पिल्लू लोळत होतं. तर त्या डुकराच्या पिल्लाकडे, त्या मळामध्ये लोळत असणाऱ्या डुकराच्या पिल्लाकडे पाहून तथागतांनी एक स्मित केलं. त्याचं खूप छान वर्णन अट्टकथेमध्ये आहे. तथागतांच्या स्मिताचं स्पेशल वर्णन केलेलं आहे. तथागतांनी स्मित केलं. स्मित केल्यावर त्यांची ओठ विलग झाले आणि त्यातनं त्यांच्या शुभ्र दंतपक्ती ज्या दिसायला लागल्या त्या अशा ग्लो करत होत्या, शाईन करत होत्या. त्यातनं रश्मी अशा बाहेर पसरल्या. अशा प्रकारे ते वर्णन आहे. तर ते आनंद थेरांनी बघितल्यानंतर आनंद थेरांनी तथागतांना विचारलं, म्हणते आपण स्मित का करत आहात? मग त्याला तथागतांनी उत्तर दिलं, आनंद, त्या डुक्कर पिल्लाला पाहिलेस का? आनंद म्हणतो, होय पाहिले आहे. मग तथागत त्यावर भाष्य करतात, ते जे डुकराचं पिल्लू आहे ती कोणी एके काळी कुकुसंद भगवंताच्या शासन काळात एका सभागृहा शेजारी कोंबडी म्हणून वास्तव्यास होती. कोंबडी म्हणून अस्तित्वात आली. त्या सभागृहात जे काही ध्यान साधनेचे, विपස්සनेचे वर्ग चालायचे किंवा त्याचं प्रशिक्षण व्हायचं, त्या निमित्ताने एक योगी विपස්සनेचे कर्मठानाचे संगायन करीत असताना त्या कोंबडीने ते धम्म उच्चार ऐकले. मग त्या धम्म ऐकण्याच्या प्रभावाने कोंबडीचा जेव्हा मृत्यू झाला तर ते अस्तित्व संपल्यावर ती एका राजकुळामध्ये उब्बरी नामक राजकन्या म्हणून उत्पन्न झाली. राजकुमारीच्या जन्मामध्ये असताना तिने एकदा शौचालयात प्रवेश केला. त्या शौचालयात तिला खूप कीटकाचा पसरणाऱ्या अळ्यांचा ढीग दिसला. त्या अळ्यांच्या ढिगांनाच ध्यानाचं निमित्त बनवलं तिने आणि प्रथम ध्यान प्राप्त केलं. अर्थात तिथे ते जे विपස්සनेच्या कम्मठाणाचं तिने ऐकलं होतं ते ज्ञान तिच्या सोबत पुढे आलेलं आपल्याला दिसतंय आणि तिचा वापर तिने दुसऱ्या जन्मामध्ये राजकन्याच्या जन्मामध्ये तिने ते ध्यान प्राप्त करण्यासाठी केला. तर त्या आळ्याच्या ढिगाकडे पाहून त्यालाच निमित्त बनवलं, निमित्त म्हणजे कर्मठाण बनवलं आणि प्रथम ध्यान प्राप्त केलं.
त्यानंतर ती ब्रह्मलोकात उत्पन्न झाली. ब्रह्मलोकातनं नंतर ब्रह्मलोकातनं ती परत ह्या कम्माचे ह्या गतीचे धक्के खात इतर जन्म घेत शेवटी आता ती डुक्कर योनीत जन्मली आहे. आणि हे डुक्कर योनीत जन्मली हे कारण जाणून मी स्मित केले आहे असे तथागतांनी आनंदाला सांगितले. हे ऐकल्यावर त्यासोबत जे इतर शिष्य होते त्यांना मोठी उत्कंठा निर्माण झाली. त्यांची जागृत उत्कंठा शांत करण्यासाठी मग तथागतांनी तिथेच रस्त्यात उभे असताना त्या भिक्खूंना उद्देशून त्यांना या तृष्णेचं महत्व पटवण्यासाठी, जे अस्तित्वाच्या तृष्णेचं महत्व आहे ते पटवण्यासाठी, ते सांगण्यासाठी या गाथा उच्चारतात. तर त्यातील पहिली गाथा आहे, यथापि मूले अनुपदवे दळहे छिन्नोपि रुक्खो पुनरेव रुहति एवंपि तन्ना अनुसये अनुमते निब्बतति दुःखमिंदम पुनः पुनः. यात वृक्षाची उपमा दिलेली आहे. कृष्णेला वृक्षाची उपमा दिलेली आहे. वृक्ष कापला तरीही त्या वृक्षाची मुळे जर जमिनीत असतील तर त्या मुळाच्या अनुषंगाने तो वृक्ष पुन्हा उत्पन्न होतो. मूळ त्या वृक्षाला पुन्हा उत्पन्न करतात. त्याचप्रमाणे तृष्णेचे जर मूळ नष्ट नाही झाले तर ती पुन्हा पुन्हा दुःखाला जन्म देते. असा या गाथेचा आशय आहे. आपल्याला हे अनुभवास येतं, सुद्धा आपण पाहतो की वृक्ष वरून कापला जातो, त्याची मुळं आज जमिनीत असतात. ती जमिनीतली मुळं आणखी काही काळानंतर त्याला पाणी, हवा, सूर्यप्रकाश मिळाला, काही काळानंतर त्या मुळांमध्ये पुन्हा नवीन वृक्ष उत्पन्न होते. त्याचप्रमाणे ही जी तृष्णा आहे तिला आता वरकरणी जरी आपण कापून काढलं, म्हणजे वरकरणी आपण नष्ट केलं, तरी तिची जी मुळं आपल्या आतमध्ये, आपल्या अंतरंगात, आपल्या मनात जी मुळं आहेत ती जर मुळं नष्ट नाही झाली तर त्या मुळांपासून ही तृष्णा पुन्हा पुन्हा उत्पन्न होते. आणि जेव्हा जेव्हा ती उत्पन्न होते तेव्हा तेव्हा ती तृष्णा दुःखाला जन्म देते. ही पहिली गाथा. याच एका कथेवरती पुढच्या आणखी 5 गाथा आहेत. त्या सर्व एकत्रितपणे तथागतांनी उच्चारल्यात. तर आपण दुसरी गाथा अभ्यासूया. यस्स छतीन सती सोता मनापसवना भूसा महावहंती उदिठीन संकप्पा राग निसित्ता. ज्या व्यक्तीमध्ये प्रियत्वाचे 36 स्त्रोत प्रवाहित असतात त्या व्यक्तीला आसक्ती निर्मित संकल्प हे वेगाने वाईट मनोवृत्तीकडे वाहून येतात. यात 36 स्त्रोत म्हटले आहेत. ते 36 स्त्रोत इंडिकेटिव्ह आहेत, पण स्पष्टपणे त्याचा उल्लेख केलेला नाही आहे. पण हे 36 स्त्रोत म्हणजे 6 इंद्रिय, त्याचे त्या इंद्रियांचे क्षेत्र आणि त्या इंद्रियाद्वारा निर्मित संज्ञा, विज्ञान, असे ते एकूण 18 होतात. त्या 18 आतील अंतर्गत आणि 18 बाहेरील असे एकूण 36 असं तिथे इंडिकेशन आहे. आणि मनापसवना म्हणजे मनाला आवडणारी, प्रिय असणारी, अर्थातच तो प्रियत्व आहे, पण त्याचाच समानार्थी अर्थ आहे कृष्णा. ज्या व्यक्तीमध्ये कृष्णेचे 36 स्त्रोत प्रवाहित असतात त्या व्यक्तीला कृष्णा निर्मित संकल्प हे वाईट
मनोवृत्तीकडे वेगाने नेतात. तृष्णेचे संकल्प काय असतात? तृष्णापूर्ती हे संकल्प असतात. त्यामध्ये वासनापूर्ती हा सुद्धा संकल्प असू शकतो. तर असा संकल्प जो आहे तो अत्यंत वेगाने वाईटाकडे, वाईट मनोवृत्तीकडे घेऊन जातो. वासनापूर्तीसाठी अनेक वाईट कृत्य केलेले आपणास माहिती आहेत. इथे तोच आशय निर्देशित केलेला आहे. जाऊया तिसऱ्या गाथेकडे. सवंती सब्बधी सोता लता उपज्य तिष्ठती तंच दिस्वा लतं जातं मूलं पय्याय छिंदेत. संवंती सब्बधी सोता, नदीचा प्रवाह हा सर्वत्र असतो, म्हणजे नदी सर्वत्र प्रवाहित असते. लता उपज्यं तिष्ठती, लता अर्थात वेल मात्र जिथे उत्पन्न होते तिथेच त्या ठिकाणाला ती स्थिर धरून असते. ती त्या ठिकाणाला आधार घेऊन तिथे स्थिर असते. तंच दिस्वा लतं जात मूल पय्याय छिंदेत. त्यामुळे जिथे कुठे वेल दिसेल त्या वेलेला आणि छिंदत कापून काढा. अर्थात इथे वेल जी आहे त्या वेलेची उपमा तृष्णाला दिलेली आहे. तृष्णेला वेल संबोधले आहे. त्या वेलेला कापून काढा, अर्थातच तृष्णेला कापून काढा. पय्याय छिंदत म्हणजे प्रज्ञेचा वापर करा. कारण तृष्णा सहजरित्या कापल्या जात नाही. तिला कापण्याचं शस्त्र म्हणजे केवळ प्रज्ञा आहे. तर या गाथेमध्ये असं स्पष्ट निर्देशन आहे की जी तृष्णा जी आहे ती वेलीसारखी पसरते, वाढते. तर तृष्णा दिसली तर तिला प्रज्ञेने कापून काढा, ते मूळच कापा. मूल पय्याय छिंदत, जे नुसती वेल वरून कापायची नाही तर तिला मुळासकट कापायची. चौथ्या गाथेकडे वळूया. सरितानी सिनेहितानी च सोमनस्सानी होंती जंतून ते सातसिता सुखे सिना ते वे जाती रूप गा नरा. यात कृष्णेची इन्फॉर्मेशन जास्त आहे. मार्गदर्शक तत्व दिसण्याऐवजी फक्त त्याची जी क्वालिटी आहे, विशेषत्व आहे, त्याकडे निर्देशन आहे. सरितानी सिनेहितानी च सोमनस्सानी होंती जंतूनी. वासनेच्या नदीच्या प्रवाहाने मनुष्य हर्षित होतात. वासनेला नदीचा प्रवाह अशी उपमा देऊन ती प्रवाहित आहे असा अर्थ दर्शवला आहे. वासनापूर्तीने मनुष्य हर्षित होतात. हे तिथे एक पोएटिक किंवा कवित्वाच्या अर्थाने मांडलेलं आहे, काव्य शब्दात्मक मांडलेलं आहे. वासनेच्या नदीच्या प्रवाहात मनुष्य हर्षित होतात. ते सात सीता सुखे सिनो ते वे जाती जर पगा नरा. ते वासनायुक्त सुखाप्रती आसक्त होतात. त्याची वासनापूर्ती झाली आहे, सुख प्राप्त झालंय, तर ते वासनायुक्त सुख जे आहे त्या प्रती ते परत आसक्त होतात की ते मला परत प्राप्त व्हावं. आणि ते लोक जन्म आणि वृद्धत्व यांना प्राप्त होतात. कारण तृष्णा आहे तर तृष्णेने दुःख उत्पन्न होणार आहे. आणि दुःख कशातनं येतं? जन्म, जाती, जरा, व्याधी, मरण. अर्थात जन्म, वृद्धत्व, व्याधी आणि मृत्यू. त्यातलं इथे जन्म आणि वृद्धत्व यांना प्राप्त होतात इथे निर्दिष्ट केले. पाचवी गाथा आहे. तसीनाय पुरखता पजा परिसप्पंती ससोव बंधुतो संयोजन संग सत्तता
सुखम उपयंती पुनः पुनः चिराय. इथे सशाची उपमा दिलेली आहे. त्या सशाला बांधलेला आहे, एखाद्या झाडाला दोरीने बांधलेला आहे. हा तसा काय करतो, हा इथून बाहेर पडण्यासाठी पुन्हा पुन्हा धावतो आणि त्या दोरीने है ना बांधलेला असल्यामुळे तो पुढे जाऊ शकत नाही, पण परत परत धावत असतो. तर ही उपमा वापरली आहे. तसिनाय पुरखता पजा. तसिनाय म्हणजे तृष्णा. पुरखता पजा समोर ठेवलेली तृष्णा, अर्थात तृष्णेचं ध्येय. ध्येय काय आहे, काहीतरी प्राप्त करायचं ध्येय आहे. ही जी प्राप्तीची अभिलाषा असते तिला तृष्णा म्हटलेलं आहे. जी आसक्ती असते किंवा एक ध्येय समोर ठेवलेलं असतं, त्याच्या प्राप्तीची अभिलाषा, त्याची इच्छा जी असते त्याला तृष्णा म्हटलं आहे. तर तृष्णेला ध्येय बनवलेली प्रजा बांधलेल्या सशाप्रमाणे त्या तृष्णेकडे धावते. परंतु 7 संयोजनाच्या प्रभावाने दीर्घ काळापर्यंत पुन्हा पुन्हा दुःख भोगतात. संयोजन संग सत्तका दुःखम उपयंती पुनः पुनः चिराय. चिराय म्हणजे खूप काळापर्यंत, दीर्घ काळापर्यंत. संयोजन सत्तका ही 7 संयोजन आहेत, बंधनं आहेत. विशिष्ट बंधनं आहेत. ही 7 प्रकारची अन्य सूक्तांमध्ये त्याचा उल्लेख आहे. या 7 संयोजनाच्या बंधनाने किंवा प्रभावाने कृष्णा दीर्घ काळापर्यंत, त्या व्यक्तीला दीर्घ काळापर्यंत पुन्हा पुन्हा दुःख उत्पन्न होते, पुन्हा पुन्हा दुःख भोगले जाते. पुढची 6वी गाथा ही अशाच प्रकारची आहे. इथे परत सशाची तीच उपमा वापरलेली आहे. तसिनाय पुरखता पजा परिसप्पंती ससोव बंधितो तस्मात् तसीणं विनोदये आकंखतं विरागमत्तमे. तर पहिली ओळ तशीच आहे. कृष्णेला ध्येय बनवलेली प्रजा बांधलेल्या सशाप्रमाणे तिच्याकडे धाव. म्हणूनच अनासक्त होण्याची इच्छा करणाऱ्यांनी कृष्णेला त्यागावे. शेवटची जी ओळ आहे ती सांगते, तस्मात् तसीन विनोदये, म्हणून त्या कृष्णेला त्यागावे. आकंखंत विराग मत्तने, ज्यांना अनासक्त होण्याची इच्छा आहे त्यांनी कृष्णेला त्यागावे. अशा ह्या 6 गाथा ह्या एकाच कथेवर आधारित त्या भिक्षूंचा जो भिक्षूंची जी उत्कंठा होती, आनंद आणि भिक्षूंची जी उत्कंठा होती तिला शांत करण्यासाठी तथागतांनी ह्या गाथा उच्चारल्या आहेत. तथागतांनी इथपर्यंतच ही कथा सांगितली. पण अठ्ठकथेमध्ये अठ्ठकथाकार आणखी पुढचीही कथा सांगतो. अर्थात ती बुद्ध काळाच्या पुढे ही कथा नेलेली आहे अठ्ठकथाकारांनी. आणि त्या डुक्कर पिल्लाचे पुढचे 6 जन्म आणखी अठ्ठकथाकार सांगतात. तर पुढील कथेमध्ये ते डुक्कर पिल्लू पुन्हा सुवर्णभूमी, ब्रह्मदेशामध्ये, लंकेमध्ये, जम्बूद्वीपामध्ये म्हणजे भारतामध्ये आणि दक्षिण प्रदेश तथा परत लंकेचा दक्षिण प्रदेश या ठिकाणी जन्म घेते. इथे अठ्ठकथाकार जो आहे हा लंकेतील असलेला किंवा लंकेत स्थायी असलेला दिसतो आणि लंकेच्या अनुषंगाने यात जास्त माहिती किंवा लंकेच्या अनुषंगाने ही कथा घडल्याचे आपल्याला इथे दिसून येते. तर शेवटच्या जन्मी हे डुक्कर पिल्लू जे आहे ते दक्षिण लंकेतील भोकांत या गावात जन्म घेते. त्याचा भोकांत या गावात एक सुमन नावाच्या श्रेष्ठीच्या घरी जन्म घेते. तिचे नाव सुमना असते. तिचा विवाह
दुष्टगामिनी राजाचा अमात्य मिनिस्टर, त्याचं नाव असतं लकुंडक अतिंबर, याच्याशी होत. पुढे एके दिवशी कोटी पब्बत महाविहारवासी, आता ते श्रीलंकेतलं विहार आहे, बुद्ध विहार आहे, मोनेस्ट्री आहे, अशी मोठी मोनेस्ट्री तिकडे अनुराधपूरला महाविहार म्हणतात है ना, किंवा अभयगिरी विहार म्हणतात. त्या प्रकारची ही बुद्धच्या नंतरच्या काळातली, पण अर्थातच ही 5व्या सेंचुरी एडी, इसवी सन नंतर 5व्या शतकाच्या पूर्वीचा उल्लेख इथे आहे. कोटी पब्बत महाविहारवासी, त्या महाविहारातील जे थेर होते त्याचं नाव महा अनिरुद्ध थेर. ते पिंडपातासाठी तिच्या घरापुढे आले, घरासमोर आले, आणि तिला, आता ती सुमना नावाची स्त्री आहे आणि लकुंडक अतिंबर याच्याशी तिचा विवाह झालाय. तिला पाहून सोबत असलेल्या भिक्खूंना हे महा अनिरुद्ध थेर म्हणतात, अहो आश्चर्य, पूर्वजन्मात डुकराचे पिल्लू असलेली ही आता अमात्य लकुंडक अतिंबर याची पत्नी झालेली आहे. अर्थात महा अनिरुद्ध थेर तिला ओळखतात किंवा त्यांना पूर्वजन्माचं ज्ञान असतं. ते सांगतात की कोण आश्चर्य आहे की एके जन्मात डुकराचे पिल्लू असलेली ही आता मात्र अमात्य लकुंडिक अतिंबर यांची पत्नी झालेली आहे. हे शब्द ऐकल्यावर तिला सुद्धा तिच्या पूर्वजन्माची स्मृती होती. ती आधीच्या जन्मात ध्यान अवस्थेत उच्च स्तरावर गेलेलीच असते, तिला हे पूर्वजन्माची स्मृती होते. त्या पूर्वजन्माच्या स्मृतीने तिला त्या क्षणी संवेग उत्पन्न होतो. त्या संवेगामुळे मग ती पतीची परवानगी घेते आणि भिक्खुनी म्हणून प्रवज्जित होते. भिक्खुनी झाल्यावर महासती पठ्ठाण सुक्त ऐकून ती स्वतःपत्ती फळ प्राप्त करते. अर्थातच महासती पठ्ठाण सुक्त फक्त ऐकत नाही, तर त्याची साधना, त्याप्रमाणे साधना करून ती स्वतःपत्ती फळ प्राप्त करते. आणि नंतर पुढे आसी विसोपम सुक्त हे ऐकून ती अरहंतपद सुद्धा प्राप्त. तर एकंदरीत श्रीलंकेतील या शेवटच्या जन्मात ती अरहंत पदाला पोहोचली. तिच्या परिनिर्वाण दिवशी ती भिक्खुनी संघाने विचारले असता तिचे पूर्वजन्म सांगते, आणि तेच पूर्वजन्म ती भिक्खू संघामध्ये बसलेले मंडलरामवासी धम्मपद भाणक महातिस्स थेर यांनाही सांगते. एकंदरीत ते अठ्ठकथाकारांनी हे स्पष्ट केले की बुद्धांनी तिचे जन्म सांगितल्यानंतर बुद्धानंतरच्या काळामधल्या तिच्या जन्मांची माहिती कुठे आणि कुणाकडे मिळाली त्याची माहिती अठ्ठकथाकार इथे सांगतो की हे सर्व तिने स्वतः तिच्या परिनिब्बाणाच्या दिवशी तिने स्वतः ते धम्मपद भाणक महातिस्स थेर यांना सांगितले. तर यामध्ये जो उल्लेख सापडतो तो ऐतिहासिक उल्लेख आहे लंकेतील दुष्टगामिनी राजाचा. आणि तसेच तिकडे तमिळ आक्रमण, तिथे दमिळ म्हटलेलं आहे, तमिळ आक्रमणकारी लंकेवर आक्रमण केलेलं असतं आणि त्यांना हरवून दुष्टगामिनी राजा परत दक्षिण श्रीलंकेत त्याचे राज्य प्रस्थापित करतो. त्याचाही उल्लेख या कथेमध्ये धम्मपद अठ्ठकथेमध्ये केला आहे. तर इथे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की अठ्ठकथाकारांनी इथे बुद्धानंतरच्या काळाचा संदर्भ दिला आहे आणि त्यानंतरच्या काळातील ह्या डुक्कर पिलाचे जन्म याबद्दलची माहिती दिली आहे. अन्य धम्मपद अठ्ठकथेमध्ये आपल्याला शक्यतो बुद्धाने सांगितले तेवढ्याच जन्माची माहिती मिळते. त्यांच्या काळानंतरच्या जन्माची माहिती फार कमी अठ्ठकथेमध्ये क्वचितच आढळते.
तर ती नोंद मात्र ह्या अट्टकथेत आहे. याची नोंद घ्यायला. पुढच्या कथेकडे वळूया. विभंत भिक्खू वथू. ह्या गाथा सुद्धा वेळुवनात असतानाच छोट्या काकांनी उच्चारल्या आहेत. राजगृहातील वेळुवनात असताना. विभंत म्हणजे सोडलेला. भिक्खू वतू, ज्या भिक्खूंनी संघत्याग केला आहे असा भिक्खू. ही कथा जी आहे ती संघत्याग केलेल्या भिक्खूची कथा आहे. तर एके समयी महाकश्यप थे. महाकश्यप आपल्याला माहित असेल की ज्यांनी तथागतांच्या परिनिर्वाणानंतर, महापरिनिर्वाणानंतर पहिली संगीती भरवली. त्या पहिल्या संगतीचे अध्यक्ष जे होते ते महाकश्यप थे. त्यांचा एक सहचारी भिक्खू, त्यांच्या सोबत वास्तव्यास असणारा किंवा एका विहारामध्ये राहणारे, तर त्यांचा हा सहकारी भिक्खू हा 4 ध्यानात पारंगत झाला होता. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, या 4ही ध्यानात पारंगत झाला होता. अर्थात तो धम्ममार्गावर खूप पुढे निघाला होता. पण एकदा तो आपल्या सुवर्णकार मामाच्या घरी गेला आणि तिथे त्यांनी जे पाहिलंय तिथलं असाधारण इंद्रिय सुख पाहून तो विषयासक्त झाला. अर्थात तो श्रीमंत मामा होता. तर त्याच्या घरी खूप साऱ्या आकर्षक वस्तू असतील, आकर्षक स्त्रिया असतील, जे काही त्याची विशिष्ट नोंद इथे, विशिष्ट काय त्याचं वर्णन नाही आहे कथेमध्ये, पण असाधारण असं इंद्रिय सुख तिथे पाहिलं ते, आणि त्यामुळे तो विषयासक्त झाला. विषयासक्त होऊन त्याने मग भिक्खू संघ त्यागला. भिक्खू संघ त्यागून पुन्हा तो गृहस्थ झाला. गृहस्थ झाल्यानंतर तो मात्र खूप आळशी होता. कोणतेही काम तो करत नसे. त्यामुळे नुसता लोळत पडून राहिल्यामुळे गृहस्थ झाल्यावर त्याच्या कुटुंबियांनी त्याला घराबाहेर काढले. पण त्याला काही उत्पन्नच होत नव्हतं. तो नुसता घरात लोळत राहायचा, आळशी. त्याला घराबाहेर काढले. घराबाहेर काढल्यानंतर मग आपली आजीविका चालवण्यासाठी तो चोऱ्या माऱ्या करू लागला. वाईट मार्गाने जीवन व्यतीत करतो. तर या वाईट मार्गाने जीवन व्यतीत करताना, चोऱ्या माऱ्या करत असताना त्याला एके दिवशी राजाच्या सैनिकांनी पकडले. त्याला धरले, त्याचे हात मागे बांधले आणि त्याला चापकाने फटकावत ते वधगृहाकडे घेऊन चालले. कारण त्याचं जे वाईट कृत्य होतं त्यावर त्याची शिक्षा अशीच होती की त्याचा वध करण्यात येईल. तर त्याला बांधून चापकाने फटके देत ते वधगृहाकडे नेत. ते नेताना त्याच वेळी महाकश्यप थे ते राजगृहात पिंडपातासाठी प्रवेश करीत. त्यांनी त्याला पाहिलं. त्यांनी पाहिल्यावर मग त्यांनी सैनिकांना सांगून त्याच्या हाताची बंधने दिल्ली केली. करकचून बांधलेलं होतं, त्याला दिल्ली केली आणि थेरांनी त्याला सांगितलं, त्या संघत्याग केलेल्या भिक्खूला स्पेसिफिकली सांगितलं की तू ध्यान पारंगत आहेस, तर पूर्वी शिकलेले ध्यान तू पुन्हा कर. आता त्या भिक्खूला, संघ त्यागलेला भिक्खूला, जो आता भिक्खू नसून चोर झाला होता, त्याला सुद्धा हे जाणवलं की आता आपली इथे सुटका नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. म्हणून मग जे महाकश्यप थेरांनी जो उपदेश केला होता की तू ध्यानात पारंगत आहेस, तू ध्यान कर, तर त्यांनी पुन्हा त्यांचा उपदेश स्वीकारला आणि तिथे त्यांनी ध्यान केलं. सती उपस्थित केली. सती अर्थात इथे माइंडफुलनेस, सतीपट्टणाचा उल्लेख आहे. आणि तिथल्या तिथे त्यांनी चतुर्थ ध्यान प्राप्त केलं. आणि तो चतुर्थ ध्यानात शिरून चतुर्थ ध्यान अनुभवत होता. त्यावेळेला ते सैनिक जे आहेत ते त्याला वधगृही नेऊन आम्ही तुझा वध करू असे सांगत होते.
आणि त्याला शस्त्र टोचत होते. मात्र या सगळ्यांचा त्याच्यावर चतुर्थ ध्यानात असताना त्याच्यावर काहीच प्रभाव पडला नाही. तो भ्यायलाही नाही आणि त्यांनी कोणते दुःखही प्रदर्शित केले नाही. चतुर्थ ध्यान तुम्ही जर थोडा अभ्यासलं असेल तर त्यात प्रामुख्याने उपेक्षा ही खूप स्ट्रॉंग होते. तो उपेक्षा भाव त्याला खूप फायदेशीर ठरत होता. त्याला ते शस्त्र टोचण्यात येत होते, त्याला वधगृहाकडे नेण्यात येत होते, पण तो त्यांनी घाबरला नाही, तो भ्यायला नाही आणि त्याबाबत त्यांनी कोणते दुःखही प्रदर्शित केले. चहूबाजूनी त्याला सैनिकांनी घेरले होते, ते त्याला तलवार, चाकू, भाला, शस्त्रांनी टोचत होते आणि पुढे ढकलत होते, पण तो मुळीच घाबरलेला नव्हता. आणि हे बघितल्यानंतर सैनिक म्हणू लागले, आश्चर्य आहे, या पुरुषाला शस्त्रधारींनी घेरलेले असताही हा न घाबरतो न कंप पावतो. आणि मग आश्चर्य आणि विस्मयाने ते सैनिक अभिभूत होऊन जोराने ओरडले. पुढे त्यांनी राजाला जाऊन ही हकीकत सांगितली. राजाने ते त्यांच्याकडनं ऐकून, ते कारण ऐकून राजा म्हणाला, याला सोडून दे. मग असे सांगितल्यावर त्याला सोडून दिलं आणि सैनिक भगवंतांजवळ, तथागतांजवळ येऊन त्यांनी हे पुन्हा सर्व तथागतांना सांगितलं. मग त्या प्रसंगी तथागतांनी तिथेच बसून आपली प्रतिमा, इमेज, रेडियन्सने ना आपली इमेज प्रतिमा तिथे पाठवली, त्या संगत्याची भिक्खूजवळ पाठवली आणि आपल्या प्रतिमेद्वारे त्या भिक्खूला उद्देशून तथागतांनी ही गाथा उच्चारली आहे. तर या गाथेमध्ये मार्गदर्शन फक्त सूचित केलेलं आहे, स्पष्ट मार्गदर्शन केलेलं नाही आहे, पण त्याची जी दुर्बोधता होती, त्याची जी चूक होती ती स्पष्टपणे दाखविण्यात आली आहे. गाथा अशी आहे, जो निब्बनथो वन अधिमुत्तो वनमुत्तो वनमेव धावती तं पुग्गलमेथ पश्यथ मुक्तो बंधनमेव धावती. यो निब्बनथो वन अधिमुक्तो, ज्याला तृष्णामुक्त व्हायचे आहे तोच तृष्णेकडे जातो. वनमुक्तो वनमेव धावती, तृष्णामुक्त होता होताच तो पुन्हा तृष्णेकडे धावला. अर्थात 4 ज्ञानात पारंगत झाल्यानंतर तो तृष्णामुक्तीच्या जवळ पोचला होता. मात्र ते सगळं सोडून तो परत तृष्णेकडे धावला, अर्थात इंद्रिय सुखाच्या आशेने विषाक्त होऊन परत गृहस्थी बनला. तं पुग्गलमेथ पसक्त, त्या पुरुषाला पहा, त्या संगत्यागी भिक्खूला पहा. मुक्तो बंधनमेव धावती, मुक्त होण्याऐवजी तो बंधनाकडे धावतो. असा हा गाथेचा आशय आहे. तर ही गाथा त्या भिक्खूला उद्देशून आहे, त्याची चूक स्पष्टपणे दाखवणारी आहे आणि त्याला त्याच वेळेस योग्य मार्गदर्शन देणारी आहे. तर ही देशना ऐकल्यावर मग तो संघत्यागी भिक्खू तिथेच सैनिकांनी वेढलेला असताना तिथेच बसून त्यांनी परत ध्यान केलंय. उदय व्यय यावर ध्यानस्थ झाला. तो उदय व्यय म्हणजे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे, जन्म आणि मृत्यू, त्यावर ध्यान केलंय, त्याला कम्मठाण बनवले. तुम्ही 3 लक्षणांना अनुभवून, ते 3 लक्षण म्हणजे दुःख, अनिच्छ आणि अनत्त, ही 3 लक्षणं ते अनुभवून संखारांना जाणून तोतापत्ती फळ प्राप्त केले. इथे संखाराचा अर्थ मनातील क्लेश किंवा मनात उत्पन्न झालेले, मनात जे काही उत्पन्न होतात आणि ते मनात घर करून राहतात किंवा काय म्हणतो तुमचा मतप्रवाह बनवतात, मनोवृत्ती बनवतात, तर ती जी बाब असते, मानसिक बाब असते,
तिला चेतसिका म्हणण्यात येते. त्या संखारांना जाणून त्यांनी सोतापत्ती फळ प्राप्त केले. सोतापत्ती फळ प्राप्त केल्यानंतर तो चतुर्थ ध्यानात होता. 4 ध्यान त्यांनी केले होते. त्यामुळे समाधी फळाच्या प्रभावाने सिद्धी प्राप्त होते. त्याच प्रकारे समाधी फळाच्या प्रभावाने त्याला सिद्धी प्राप्त झालेली होती. तो आकाशात उंच उठून आकाश मार्गानेच तो तथागतांजवळ गेला आणि मग तिथे तथागतांना वंदन करून त्याच सभेमध्ये त्याने अरहंत पद प्राप्त केले. इथे असाही उल्लेख आहे की त्या सभेमध्ये राजा सुद्धा उपस्थित होता. त्या सभेमध्ये राजा समोर त्याने अरहंत पद प्राप्त केले. अशी ही गाथा आहे संघत्यागी भिक्खूच्या अनुषंगाने. गाथा लक्षात आली सगळ्यांना आणि कथा समजले का बरंच कुठेतरी गडबड वाटली? ओके. तर ह्या सगळ्या 5 गाथा ज्या आहेत ह्या तृष्णेच्या अनुषंगाने आहे. पालीमध्ये याला तन्हा म्हटलेलं आहे आणि इथे मराठीमध्ये त्याला तृष्णा म्हणतात. तर तृष्णा हे दुःखाचे मूळ कारण आहे. हे भगवान बुद्धांचे संशोधन आहे. आपण हे सहजतेने बऱ्याचदा ऐकलेले आहे की तृष्णा दुःखाचे कारण आहे. पण ती नेमकी काय आहे, कशा प्रकारे दुःख निर्मिती करते त्याचा अभ्यास करायलाच हवा. ते आपल्याला जाणता येते. आपण इथे थोडक्यात जाणूया की तृष्णा नेमकी काय आहे. तृष्णा म्हणजे आसक्ती, हाव किंवा मला हवे ही इच्छा आणि मिळाल्यानंतर मला अधिक हवे, आणखी पाहिजे हा लोभ किंवा अप्राप्त बाबी ज्या असतात त्या प्राप्त करण्यासाठी जो प्रयत्न करण्यात येतो त्यालाही तृष्णा म्हणतात. त्याची जी इच्छा असते त्या इच्छेला तृष्णा म्हणतात. तर म्हणूनच इच्छा, ओढ, लोभ, हाव, आसक्ती, वासना इत्यादी हे तृष्णा दर्शविणारे शब्द आहेत. हे समानार्थी शब्द आहेत. आपले जी वांट, आपण त्याला इंग्रजीत वांट म्हणतो किंवा विश म्हणतो, डिझायर म्हणतो, ती सगळी तृष्णा असते. तर ही तृष्णा जी आहे ही 4 आर्य सत्यामध्ये प्रामुख्याने तथागतांनी मांडली आहे आणि कारण तीच मूळ आहे. तर द्वितीय आर्य सत्यात तृष्णा मूळ आहे हे दर्शवलं आहे. तर इथे आपण त्या 4 आर्य सत्याच्या अनुषंगाने छोटासा अभ्यास करूया. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्ही खूप छानसं ऐकलंय. चतारी आर्य सत्यानी विजय प्रकाश यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने गायले ते आणि खूपच इफेक्टिव्ह आहे. केवळ त्याचे उच्चारण मात्र हे संस्कृत सदृश्य आहेत, ते पाली सदृश्य नाही. तो ग जिथे म्हणायचं तिथे म पूर्णत्वाने म्हणतात. सो तरी ते खूप सुंदर आहे आणि त्यातलेच शब्द तुम्हाला इथे परत दिसतील. जस्ट योगायोग आहे की ती गाथा या कार्यक्रमात आधी वाजवण्यात आली आणि तिला अनुसरून कृष्णेचं विवेचन जे आहे मी नंतर करतो. तर पहिल्या आर्य सत्यामध्ये म्हटलंय यं इच्छं न लभती तंपी दुःखम. खूप सोपे शब्द आहेत पण त्याचा अर्थही सोपा. यं इच्छं न लभती तंपी दुःख. त्याची इच्छा केली ते न मिळणे हे सुद्धा दुःख. हा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी आलेला असतो आणि सहजपणे आपण आपल्या कुटुंबामध्ये लहान मुलांमध्ये खूपच प्रकर्षाने बघतो. आधी तर मुलांना आपण थोडीफार सवय लावतो, जे चॉकलेट खा बाळा, हे फळ खा बाळा, तर त्याचं अशी काहीतरी आवडणारी किंवा खेळणी. आणि मग नंतर
आपल्याला असं जाणवतं की त्या मुलाला ते आणखी हवं असतं आणि ते मिळत नाही, तेव्हा तो रडतो, भेकाळ पसरतो. अर्थात स्पष्टपणे दिसतं की त्याने इच्छा केली पण ती प्राप्त नाही झाली, तर त्याला ते दुःख झालेलं आहे. आपल्याला स्वतःलाही असे अनुभव येतात. आपल्याला यश, आपण एखाद्या परीक्षेतलं यश किंवा एखाद्या नोकरीच्या इंटरव्ह्यूतलं यश आहे किंवा कुठल्याही बाबतीतलं एखादं यश आपण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, पण ते मिळत नाही, तेव्हा आपल्याला त्याचं दुःख होतं. प्रेम प्रकरणामध्ये ते स्पष्टपणेच आहे. प्रियकर व्यक्तीचा विरह झाला, ती प्राप्त नाही झाली की त्याचं दुःख होतं. अनेकांनी अनुभवले. तर या सोप्या शब्दामध्ये बुद्धांनी सर्व प्राणी मात्रांना येणारा अनुभव कथन केला आहे आणि दुःख काय आहे ते प्रथम आर्य सत्याद्वारे स्पष्ट केले. तर इथे ही जी इच्छा आहे तीच कृष्णेला निर्देशित करते आहे. तर एकूण ह्या अनुभवी शब्दांनी बुद्धांनी कृष्णाचं एक कॅरेक्टरिस्टिक स्पष्ट केलंय आणि दुःख निर्मिती कशी होते ते दाखवलं. दुसरं आर्य सत्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, यायं तन्हा कोनो भविका नंदिराग सहगता तत्र तत्र अभिनंदिनी सेय्यथिदं कामतन्हा भवतन्हा विभवतन्हा. आता इथे तृष्णेचं वर्णन केलेलं आहे, तिचे कॅरेक्टरिस्टिक्स, तिचे स्वभाव काय आहे आणि तिचं कॅटेगरायझेशन पण आहे, म्हणजे वर्गवारी आहे. यायं तन्हा, ही जी तन्हा आहे ती कशी आहे, कोनो भविका, ती पुनर्निर्मिती करणारी आहे किंवा पुनर्जन्म देणारी आहे. पुनर्जन्म होण्याच्या मागची खरी शक्ती जी आहे ती तृष्णाच आहे. तृष्णाच आहे जी परत परत जन्म घ्यायला भाग पाडते. ती परत परत जन्म घेण्यामागची जी शक्ती आहे, जी बूस्ट आहे, जो पुश आहे, ती काय आहे, तृष्णा आहे. यायम तन्हा, ती जी तृष्णा आहे ती काय आहे, कोनो भविका, ही पुनर्निर्मिती मागची शक्ती आहे. नंदीराग सहगता, नंदीराग सहगता, हिची साथ, या तृष्णेची साथ जी आहे नंदी आणि राग करतात, अर्थात ओढ, आकर्षण, आनंद, ही तृष्णेची साथ करतात. म्हणजे जिथे तृष्णा आहे तिथे ओढ निश्चितपणे आहे, तिथे आकर्षण आहेच आहे आणि त्या तृष्णेमधनं आनंद प्राप्त करण्याची इच्छा असते. तृष्णापुरती आनंद देते म्हणून ओढ, आकर्षण आणि आनंद हे तृष्णेची साथ आहे. तत्र तत्र अभिनंदिनी, ती जिथे तिथे अभिनंदिनी म्हणजे सुख, समाधान, आनंद, जिथे तिथे ते सुख, समाधान, आनंद शोधत असतो. कृष्णा जिथे तिथे सुख, समाधान, आनंद शोधत असतो. ही हे आनंद शोधणारी ही कृष्णा आहे, आनंदाच्या मागे धावणारी अशी ही कृष्णा आहे. सेय्यथिदं, तशी या प्रकारे कामतन्ना, भवतन्ना, विभवतन्ना, ही कृष्णेची वर्गवारी आहे. कामतृष्णा म्हणजे इंद्रिय सुखाची इच्छा. काम अर्थात सेन्शुअल वर्ल्ड, आपल्या 6 इंद्रियांनी निर्मित जे विश्व आहे त्यातली जी इच्छा आहे, त्या विश्वामध्ये त्या इंद्रिय सुखाची, आपल्या सेन्सेस जे आहेत त्यांना ज्या इच्छा निर्माण होतात त्यांना कामतृष्णा म्हणतात. ही इंद्रिय सुखाची इच्छा कामतृष्णा. भवतृष्णा, भवतृष्णा म्हणजे आपले अस्तित्व टिकवण्याची इच्छा आहे. आपले अस्तित्व जे आहे ते राहावे, आपले अस्तित्व नष्ट होऊ नये याची इच्छा. कोणालाच मृत्यू कवटाळा असा वाटत नाही. मृत्यू प्रत्येकाला नको असतो. तर जीवनाला जे कवटाळून असतात, जे जीवन हवं असतं, अर्थात त्यालाच अस्तित्व म्हटलेलं आहे.
अस्तित्व टिकवण्याची, अस्तित्व सातत्याने ठेवण्याची इच्छा, त्याला भवतृष्णा म्हणते. आणि ही तृष्णा जी असते तीच पुढे पुनर्जन्म देणारी असते, कारण आपलं अस्तित्व असावं हीच तीव्र इच्छा असते. आणि तिचंच फळ असतं पुनर्जन्म. म्हणजे हे अस्तित्व नष्ट झालं तरी पुन्हा अस्तित्वात येईल, पुन्हा पुन्हा अस्तित्वात येईल, ती भवतृष्णा. आणि विभव तृष्णा ही अस्तित्व नष्ट करण्याची इच्छा. अर्थात तिथे अस्तित्व नष्ट करण्याची इच्छा म्हणजे केवळ याच जन्मातली, आपल्याला खूपच जास्त दुःख आहे, आपण खूप व्याधीने ग्रस्त आहोत, आपण हे सहन करतो, किंवा त्याला जी सुसाईड नोट म्हणतो आपण, किंवा डिप्रेशन, सुसाईडच्या दृष्टीने जाणारी जी तृष्णा आहे त्याला विभव तृष्णा म्हटले. असे दुःख निर्मितीच्या कारणाचे हे द्वितीय सत्य, आर्य सत्य बुद्धांनी मानले. पुढे जाऊया. आता तृष्णा आपण जाणली, अनुभवली, अनुभवासही येते आणि आपल्याला काय आहे, कशी आहे समजायला लागली, तेव्हा ही गोष्ट लक्षात येते की ती भौतिक नाही, ती फिजिकल नाही, ती मॅटर नाही आहे, ती अशी एखादी वस्तू नाही आहे. तर ती काय आहे, ती मानसिक आहे, ती अभौतिक आहे, नॉन फिजिकल आहे, ती मानसिक आहे, ती मनात उत्पन्न होणारी आहे आणि मनातच वसणारी आहे. तृष्णा ही मनात उत्पन्न होते आणि मनातच स्थिर राहते, ती मनातच वाढते. त्यामुळे मनाचा या जीवनावर किती मोठा परिणाम आहे, मनाचं महत्व किती जास्त आहे, ते खूप प्रकर्षाने अधोरेखित होत आहे. ही जी सातत्याने दुःख निर्माण करणारी तृष्णा आहे ती मनात उत्पन्न होते आणि मनातच स्थिरावते, मनातच वाढते ती. पण तरीही ती तृष्णा जी आहे ती भौतिक वस्तूविषयी जास्त दृढ असते, अधिक दृढ असते. म्हणजे त्यात मानसिकता बाबूही काही हव्या असतील, मानसिक इच्छा ऐवजी भौतिक वस्तूविषयीच्या जास्त इच्छा असतात. साधारणपणे आपल्या शरीराविषयीची इच्छा असते की माझं शरीर असं असावं, तसं असावं, सुदृढ असावं, सुंदर असावं, किंवा इतर भौतिक वस्तू ज्या आहेत त्यांना आपण मटेरियलिस्टिक अप्रोच म्हणतो. माझ्याकडे खूप संपत्ती हवी, माझ्याकडे खूप गाड्या, बंगले आणि काय काय सोनं, नाणं, हिरे, आणि किंवा माझ्या नातेवाईक असे हवेत, माझी पत्नी सुंदर असावी इत्यादी. या सगळ्या म्हणजे भौतिक रूपाने ह्या तृष्णा आपल्याला जास्त प्रमाणात दिसते, पण तिचं मूळ मनातच असते. आणि मानसिक आकांक्षा ह्याच नेमक्या तृष्णा रूपाने प्रस्तुत होतात. तर ही जी तृष्णा आहे ती मनामध्ये एका वेलीप्रमाणे पसरते आणि ती संपूर्ण मनाची जागा व्यापते, संपूर्ण मन व्यापून घेते, त्याला प्रोलिफरेशन म्हणतात. वेल जशी पसरून सर्वत्र व्यापून टाकते. आपण बघितलं असेल काही ठिकाणी पाण्यामध्ये सुद्धा ज्या पाण्याच्या वेली असतात त्या पाण्यावर इतक्या वेगाने आणि पसरलेल्या असतात संपूर्ण, की संपूर्ण पाणी सुद्धा दिसत नाही. तर अशाच प्रकारे ही तृष्णा काही प्रसंगी संपूर्ण मन व्यापून टाकते. याचा उल्लेख दुःख खंद सुटतात प्रकर्षाने दिलेला आहे. महानामांना एखादं हे सांगत असतात. तर ती तृष्णा मन व्यापते, म्हणजे कम्प्लिटली ती मनामध्येच उत्पन्न होते. त्या तृष्णा उत्पन्न होण्याची सुद्धा एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये मानवाला प्राप्त 6 इंद्रिय याची खूप महत्वाची भूमिका आहे. तर मानवाला प्राप्त 6 इंद्रिय आणि त्यांचे क्षेत्र यांच्या संपर्काने उत्पन्न होणारी जाणीव आणि त्या जाणीवेने उत्पन्न होणारी संवेदना या तृष्णा निर्मितीच्या शृंखलेतील पूर्व अवस्था.
आपल्याला 6 इंद्रिय आहेत. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन असे 6 इंद्रिय आहेत. आणि याची वेगवेगळी क्षेत्र आहेत. अर्थात डोळ्याला फक्त दिसणं, डोळ्याद्वारे ऐकता येत नाही. ध्वनी आणि डोळे याचे संबंध होऊ शकत. डोळ्याला दृश्य स्वरूप लागते. हे दृश्य जे आहे हे डोळ्याचं क्षेत्र आहे. तसंच ध्वनी जो आहे हा कानाचा क्षेत्र आहे. गंध जो आहे हा नाकाचा क्षेत्र आहे. स्पर्श जो आहे तो शरीराचा क्षेत्र आहे किंवा त्वचेचा क्षेत्र आहे. रस जो आहे तो जिभेचं क्षेत्र आहे. आणि विचार किंवा मानसिक उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या चेतसिका हे जे आहेत ह्या मनाचं क्षेत्र आहे. तर ह्या इंद्रिय आणि क्षेत्राच्या संपर्काने जाणीव उत्पन्न होते. परसेप्शन, संज्ञा, जाणीव उत्पन्न होते. आणि ह्या जाणीवेने संवेदना होतात. आवडणारी संवेदना, न आवडणारी संवेदना किंवा दोन्हीही नसणार ही संवेदना उत्पन्न होते. ही संवेदना जी आहे ही पुढे तृष्णा उत्पन्न होते. म्हणून हे जे आहे 6 इंद्रिय आणि क्षेत्रांचा संपर्क आणि जाणीव त्याने उत्पन्न होणारी संवेदना या तृष्णा निर्मितीच्या शृंखलेतील पूर्व अवस्था आहे. हे आपल्याला पटीच्य समुपपादामध्ये स्पष्टपणे दिलेले आहे. नामरूप पच्चया सळायतन, सळायतन पच्चया पस्स, पस्स पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्हा, नंतर तृष्णेची निर्मिती. तर 6 इंद्रिय सतत कार्यरत असतात. इंद्रियांचा त्यांच्या क्षेत्राशी संपर्क, त्याने होणारी जाणीव, पुढे होणारी संवेदना आणि त्यानंतर तृष्णेची उत्पत्ती अशी ही प्रक्रिया मानवी जीवनात सातत्याने सुरू असते. हे प्रत्येक क्षणी आपल्या जीवनात सुरूच असतं. म्हणूनच मानव तृष्णा निर्मितीच्या उद्योगात मग्न असतो. तर आपण जवळपास दर क्षणी कुठल्या ना कुठल्या तृष्णा निर्मितीच्या उद्योगात मग्न असतो. पुढे जरा ही तृष्णा निर्मिती वारंवार होत असल्याने तृष्णापूर्ती ही सुद्धा माणसाची गरज बनते, ती आवश्यकता बनते. आणि त्या पूर्तीसाठी तो परिश्रम करण्यास उद्युक्त होतो. प्राप्त करण्यासाठी परिश्रम करतो, परिश्रम करण्यास उद्युक्त होतो व त्यामागे सतत धावत राहतो. इथेच दुःखाचा उगम होतो. अपूर्तता, अप्राप्तता किंवा अपूर्णता ही स्वभावताच दुःख असते. मुळातच ते दुःखच असते. पूर्ण न झालेले, प्राप्त न झालेले किंवा अपूर्णता जी आहे ही मुळातच दुःखच असते. हे दुःख मानव वारंवार अनुभवत असतो. पण तृष्णा काही सुटत नाही, किंबहुना सोडवत नाही. प्राप्तीनंतरचे सुख त्याला खुणावत असते. आता एखादी तृष्णा, एखादी इच्छा उत्पन्न झाली आणि ती प्राप्त झाली तर त्याचं सुख प्राप्त होतं. एखादं इंद्रिय सुख आहे किंवा आपण असं म्हणूया एखादं भोजनाचं सुख आहे. मला खूप मिठाई खूप आवडते, लाडू खायची इच्छा झाली, लाडू खाल्लं तर चवीने मस्त आनंद घेत खातात, तो आनंद असतो. प्राप्तीनंतरचे सुख जे आहे ते त्याला खुणावत असते. म्हणून लाडू खाण्याची इच्छा झाल्यावर त्या लाडू खाल्ल्याने होणाऱ्या आनंदाचं जो आनंद जो असतो, ते सुख जे असतं ते खुणावत असतं आणि तिथेच तृष्णा वसत असते. आता ते लाडू खाऊन झाल्यावर ते सुख संपलेलं असतं, ते क्षणिक असतं आणि तेवढंच असतं. पण त्याचं ते सुख जे असतं ते खुणावत असतं, तेच आसक्त करत असतं. तिथेच आसक्ती, तृष्णेची निर्मिती होत असते. ते सुख जरी क्षणिक असलं तरीही त्याचे क्षणिकत्व त्याला दूर लोटता येईल. ते क्षणिकत्व जे आहे
की हे नष्ट होणारं सुख आहे म्हणून यामागे धावू नये, असं होत नाही. ते क्षणिकत्व त्याला दूर लोटत नाही. प्राप्त केल्याचे आंतरिक समाधान त्याला जास्त महत्वाचे वाटते. त्यामुळे लाडू खाल्ल्यानंतर मिळणारा आनंद हा पुन्हा त्याला महत्वाचा वाटतो, खूप आवडतो आणि पुन्हा पुन्हा तो लाडू खाण्याच्या मागे जातो. किंवा इंद्रिय सुखाचा अनुभव त्याला हवासा वाटतो. परत परत तो इंद्रिय सुखाचा अनुभव असावा, व्हावा असं त्याला वाटत. इथे साधारण वासनेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. या सर्व मानसिक अवस्था मानवाला तृष्णेच्या वेलींनी घट्ट बांधून ठेवतात. या सगळ्या मानसिक अवस्था आहेत. तृष्णा ही नेमकी मानसिक अवस्थाच आहे आणि तिला चेतसिका म्हटलेलं आहे. ते ही जी तृष्णेची वेल आहे ती मानवाला घट्ट बांधून ठेवते आणि मानव वारंवार दुःखी होत जीवन जगत राहतो. तर मानवाच्या जीवनात सातत्याने दुःख येतच असतं. सुख आलं, आनंद आलं तरी ते क्षणिक असतं, काही काळानंतर पुन्हा दुःख होतं. विरहाचे दुःख यातच असतं. सुखाचा विरह होणे हे सुद्धा दुःखच असतं. पुढे चला. या परिस्थितीतून सुटकेसाठी बुद्धांनी मार्ग शोधला आणि स्वतः तो साध्य केला व इतरांनाही शिकवला. हा मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग. या मार्गातील सम्मा संकल्प, त्यातील नेखम्म संकल्प हे जे आहे हे तृष्णेचा त्याग करण्याचे निर्देशन करते. नेखम्म रिडन्सिएशन अर्थात सोडून देणे, त्यागणे. हे जे हा जो त्याग आहे हा नेमका त्या इच्छेचा, त्या डिझायरचा, त्या तृष्णेचा, त्या आसक्तीचा, लोभाचा त्याग करणे याचे निर्देशन हे नेखम्म संकल्प करते. म्हणूनच अल्प इच्छुक होणे म्हणजे खूप मोठी इच्छा नाही, थोड्यात समाधानी होणे, तसे अल्प इच्छुक होणे, तसेच इंद्रियाद्वारे प्राप्त सुखाचे क्षणिकत्व उमजणे हे पर्याय आपणास उपलब्ध असतात. हे सातत्याने आपल्याला उपलब्ध आहेत आणि हे पर्याय आपली तृष्णा कमी करून दुःख कमी करू शकतात. निश्चितपणे जेवढी इच्छा कमी, जेवढी तृष्णा कमी तेवढे दुःख कमी, असंच समीकरण आहे. त्यामुळे ही कमी करू शकतात. पण तृष्णेला मुळासकट उपटणे हे मात्र अत्यंत आवश्यक आहे. कारण जर मुळासकट उपटल्या गेली नाहीत तर ती वृक्षाप्रमाणे पुन्हा उगवणार. म्हणूनच आधीची जी गाथा होती ज्यात वृक्षाची उपमा दिली आहे किंवा वेलीला प्रज्ञेच्या अस्त्राने कापा म्हटलेला आहे, त्या गाथा हाच अर्थ इथे निर्देशित करतो. पुढे हे तिसरं आर्य सत्य आहे. यो तस्साएव तन्हाय असेस विराग निरोध चागो मुक्ती अनालय. आता दुःख नष्ट करण्याचं जे सत्य आहे, दुःख निरोध सत्य, तिसरं आर्य सत्य, ते या शब्दात सांगितलंय. यो तस्साएव तन्हाय हे जे तृष्णेचे मूळ आहे. तन्हाय म्हटले ना, तृष्णेचे मूळ आहे. असेच शिल्लक न ठेवता, म्हणजे मुळास आपण काहीच शिल्लक न ठेवता, मुळीच शिल्लक न ठेवता. विराग अर्थात त्याची इच्छा सोडून देणे, पॅशन, डिस्पॅशन होणे, इच्छा सोडून देणे. निरोध नष्ट करणे, त्यागो त्यागणे, मुक्ती मुक्त करणे आणि अनालय अर्थात आलयापासून दूर होणे, म्हणजे सेन्शुअल जे इंद्रियन जी आसक्ती आहे त्यापासून दूर होणे. तर हे जे तृष्णेचे मूळ शिल्लक न ठेवता नष्ट करणे आहे, अनासक्त होणे आहे, त्यागणे आहे, तिच्या निर्मिती प्रक्रियेपासून मुक्त होणे आहे, हे आहे दुःख निरोधाचे तृतीय आर्य सत्य, हे तिसरे आर्य सत्य. आणि तृष्णा नष्ट करण्याचे नेमके हत्यार म्हणजे प्रज्ञा होत.
शस्त्र काय तृष्णा नष्ट करण्याचं? ते प्रज्ञाच आहे. प्रज्ञेनेच तृष्णा नष्ट करण्यात येते. अन्यथा प्रज्ञेशिवाय तृष्णा नष्ट होणे अशक्य बाब आहे. तर अष्टांगिक मार्गाने आपण जसं जातो शील समाधी प्रज्ञा, शेवटी प्रज्ञा विकसित होते आणि त्याच प्रज्ञेने तृष्णा मुळासकट नष्ट होते. तृष्णा कमी करता येणे शक्य आहे, पण मुळासकट नष्ट करण्यासाठी प्रज्ञा उत्पन्न होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच अष्टांगिक मार्गाचं चौथं कार्य सत्य तथागतांनी दिले. तर ठीक आहे, बुद्धांची मूळ शिकवण, मूळ उत्तम सर्वोत्तम अशी शिकवण आहे. आर्य सत्याच्या अनुषंगाने बुद्धांनी दिली. आणि त्याचा जो मुख्य विषय आहे तृष्णा आणि तृष्णा नष्ट होणे, ते किंवा नष्ट करणे, हा मूळ उद्देश बुद्धांच्या शिकवणीचा. तर त्या तृष्णेवरचं हे वग्ग आणि त्यातील 7 गाथा आपण अभ्यास. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर सांगा. धन्यवाद सर. खूप सुंदररित्या गाथावर तिच्या अर्थकथावर तुम्ही प्रकाश टाकला. खूप सुंदर आणि सहज समजेल अशा पद्धतीने ही अट्टकथा समजावून सांगितली. खूप खूप साधुवाद. आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. हा, जय भीम, नमो बुद्धाय सुनील सर. जय भीम, नमो बुद्धाय. सगळ्या कथा फार चांगल्या पद्धतीने समजल्या. फार फार साधुवाद सर. ते जे भिक्खू जे आधी 4 ध्यानामध्ये पारंगत होते आणि नंतर ते प्रवज्जा त्याग केला होता, तर त्याच्यामध्ये त्यांनी उदयवय याचा अभ्यास केला होता. तर ते विपश्यना म्हणजे ते 10 प्रकारचे हे आहेत ना, ज्ञान आहेत ना, जसं की ते उदयवय ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान. मला ते रिकॉल नाही होत आहे, तर ते 10 पण थोडं सांगता येईल तर बघा. नाही, धम्मपद अट्टकथेमध्ये ही थोडक्यात सगळी दिलेली आहे. तर त्यांनी केवळ निर्देशित केलेलं आहे की तो ध्यानात पारंगत होता, त्यामुळे चतुर्थ ध्यान काय आहे ते माहीत असल्यानंतर त्याप्रमाणे होतं. आणि उदयवय ज्ञान जे आहे ते विपश्यनेतल्या सतीपठ्ठानामध्ये अगदी सुरुवातीपासूनच उदयवयावर लक्ष केंद्रित करायचं असतं. तर तेच इथे स्पष्टपणे सांगितले. त्यापेक्षा आणखी अधिक काही असेल तर त्याची माहिती अट्टकथेमध्येही नाही आहे. आणि ते इथे ऐतिहासिक कालीन असल्यामुळे त्याच्यावर आपण जे काही भाष्य करू ते केवळ आपल्या काय म्हणतात त्याला, फक्त इमॅजिनेशन असेल, कल्पकता असेल किंवा कल्पनाविष्कार असेल. आपण निश्चितपणे असं ठामपणे ते सांगू शकत नाही, कारण ध्यानात अनेक विविध कमठाणाचा वापर करून हे ध्येय साध्य केलं जातं. आणि स्पेसिफिकली मला इतर जे काही 10 प्रकार तुम्ही सांगत आहात त्याची माहिती मला नाही. ठीक आहे सर, चालेल. मी पण बघतो. चालेल. थँक्यू. चालेल. आणखी प्रश्न? बहुतेक नाही. बहुतेक प्रश्न नाहीत. विषय पण त्याचा खूप डीप आहे सर. अभ्यास पण एवढा हवा आहे. तृष्णा फक्त असं इतकं इझी समजण्यासारखं नाहीये. जेव्हा आपण हे आता आर्य सत्याने जेव्हा लावलं होतं त्याच्यात पण त्याच्यात पण शब्द एवढे हे आहेत की अभ्यास त्याचा चांगला असं नसतं. तर आपण आपल्या समोर असलेल्या अभ्यासाला खूप कठीण आहे ऍटिट्यूडने आपण अप्रोच करतो. म्हणजे आपल्याला अभ्यास येतो, अरे हा कठीण असेल, कसं जमेल मला, आधी इथून आपल्याला
नकारात्मक सुरुवात जी असते ती त्या अभ्यासाला कठीणच करून टाकते. आपल्याला जेव्हा तो समजतो तेव्हा आपल्याला आनंद होतो, अरे हे तर किती सोपं होतं, अरे पण मला असं वाटत होतं की हे कठीण आहे. प्रथमतः अभ्यास हा अभ्यास असतो, किंवा जे काय आपल्याला शिकवण आहे ती शिकवण आहे. त्यामध्ये ती कठीण आहे किंवा सोपी आहे असा काही प्रकार नसतो. जी साध्य होते ती सोपी, जी असाध्य होते ती कठीण, एवढाच फरक असतो. तर असाध्य साध्य करायला थोडीशी अधिक मेहनत लागते. बरोबर. अगदी थोडक्यात कमी मेहनतीत पाहिजे तर त्याला ते कठीण वाटणार. पण ज्याला मेहनत करण्याची तयारी आहे, की जो थोडी जास्त मेहनत करेल, त्यासाठी ते सोपं आणि कठीण असं काही फारसं राहत नाही. तर अगदी खरं आहे सर. साधं 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 सांगायचं की कृष्णा जी आहे ही आपल्या अत्यंत जवळची आहे, आपल्या सोबतच असते, आणि तरीही ती आपल्याला कठीण वाटत असेल तर मग कसं, ती काय आहे हे जसं जसं आपल्याला समजायला लागतं आणि तिचा परिणाम काय आहे हा जसं समजायला लागतो, तसं तसं आपल्या हातामध्ये एक कंट्रोल येतो, एक ताबा येतो की हा परिणाम आपण बदलवावा, तो वाईट होणारा परिणाम त्याचं वाईट पण तरी कमी करावं. ही सुरुवात असते आणि असंच खूप काळापर्यंत होत असतं. मग आपली जेव्हा तीव्र इच्छा होते की नाही आपल्याला हे दुःख हे आपल्याला समूळ नष्टच करायचं आहे, तेव्हा मग इतर मोठे प्रयत्न केला जाऊ शकतो. पण सर्वसामान्य जीवनामध्ये मनुष्य तृष्णेसोबतच जगत असतो. पण तृष्णेसोबत जगताना सुद्धा ती तृष्णा खूप जास्त प्रमाणात न ठेवता तिला कमी प्रमाणात करत राहणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं. आपण दररोज जे पाणी पितो ते पाणी आपल्याला स्वच्छ करून येतं म्हणून आपल्याला आजार होत नाही. पोल्युटेड पाणी असतं ते काय करणार, तुम्हाला त्रासच देईल. बरोबर. अशीच आहे तृष्णा इज अ पोल्युशन. म्हणून आपण पाणी पित नाही असं नाही होत ना. बरोबर. पोल्युशन कमी करून आपण पाणी पितो. आपल्याला करायचंय तृष्णा कमी करून जीवन जगायचं आहे. समूळ नष्ट करण्यासाठी निश्चितच अष्टांगिक मार्गाचा वापर करून प्रज्ञा जागृत होईल, तेव्हा ती समूळ नष्ट होईल. समूळ नष्ट होणे बरोबर आहे, ही मोठ्या परिश्रमाची बाब आहे, पण कमी करणे सहजतेने शक्य आहे. साधं 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 सर, खूप छान. असं कठीण किंवा असे कुठले प्रमाण न लावता त्याला एक केवळ अभ्यास म्हणून पाहावा आणि आपल्या इंटरेस्टने इच्छेने अभ्यास करावा. आणखी काही प्रश्न? ठीक आहे, प्रश्न नाही आहेत तर समारोपाकडे. ठीक आहे ठीक आहे. कोणाचे प्रश्न दिसत नाही, त्यामुळे मी आपले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय मिसाळकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सुनील कांबळे सरांचे फार 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 आभार आणि अभिनंदन सुद्धा. सर, आपणास ज्या 2 अट्टकथा दिल्या होत्या आणि दोन्ही अट्टकथा मिळून 7 गाथा होत्या, त्या गाथेचा खूप खूप छान अर्थ तुम्ही समजावून सांगितला आणि तृष्णा किती प्रकारच्या असतात आणि त्या कशा नष्ट करायचा याचं इतकं सविस्तर मार्गदर्शन केलं. तर हे आपले जे उपासक उपासिका आहेत, जे श्रोते आहेत आणि धम्मसाधकाच्या साठी खूप फायदेशीर असणार आहे. कारण हा तन्नावग्ग म्हणजे सगळ्यांना तन्ना किंवा तृष्णा ही ओळखीची असते. फक्त बुद्धांनी ज्या तऱ्हेनं समजून सांगितली ते तिची ओळख अधिक चांगल्या तऱ्हेनं पटते. तर सर, आपले फार फार अभिनंदन आणि आभार सुद्धा. आणि पुढच्या या अट्टकथासाठी आपणास तयार राहायचे लवकरच. त्याबद्दल तुमचे सहकार्य मिळेल यात काही शंका नाही मला. या दोन्ही अट्टकथा फक्त मी एक रिव्हिजन म्हणून एक काही मुद्दे फक्त सांगतो, म्हणजे एक रिव्हिजन होईल आपल्या लोकांचे. तर पहिली जी सर आपण पहिली जी सुकर पोतिक वत्तू सांगितली, याच्यात 338 ते 343 अशा 6 गाथा होत्या. त्याचं स्पष्टीकरण आपण दिलेलंच आहे. तर इतकी छोटी कथा आहे, दोन्ही कथा खूप छोट्या होत्या
आपण त्याचं विश्लेषण खूप सविस्तर दिल्यामुळे त्या कथेचं गंभीरता आपल्याला कळते की एक साधं डुकराचं पिल्लू बुद्ध बघतात आणि त्याकडे बघून हसतात आणि मग आनंदेर विचारतात की का हसतात. तर बुद्ध म्हणजे किती गंभीरतेनं प्रत्येक जीवाकडे बघायचे बघा. तर एक तर डुकराचा पिल्ला हा कुठून आलेला आहे, त्याच्या आधीचे जन्म बुद्ध म्हणजे गो बॅक करून अतीत मध्ये गेले आणि त्यांचे जन्म शोधत शोधत आता डुकराच्या योनीत आलाय ते आपल्याला या हट्टकथेत दिसलेलं आहे. तर ककुसंद बुद्ध काळी हे जे डुकराचं पिल्लू आहे ना, सुरुवातीला कोंबडी होती आणि काही भिक्खूचं त्यांनी गाथा किंवा पठण ऐकून जरा व्यवस्थित ऐकून त्या कोंबडीने नंतर ती उब्बरी नावाची राजकुमारी झालेली आहे. उब्बरी हे खूप प्रसिद्ध नाव आहे. उब्बरीच्या नावाने आपल्याला बरेच सुत्त गाथा मिळतात. आता तीच आहे का हे मी अभ्यास केला नाही, पण एक संदर्भ म्हणून सांगतो की उब्बरी नावाची ही राजकुमारी झाली. नंतर तिथून तिने ब्रह्मलोकात गेली, नंतर अनेक जन्म खालीवर गेली आणि नंतर आता सिद्धार्थ गौतम म्हणजे गौतम बुद्धाच्या काळी ती सुकरपोतिका झाली. आणि ही सुकरपोतिका नंतर बुद्धाने तिच्याबद्दल ज्या गाथा सांगितल्या सरांनी समजून सांगितलेल्या आहेत त्या, तर या सुकरपोतिकाची पुढची पण कथा आलेली आहे जी सरांनी सांगितलेली आहे की म्हणजे सुकरपोतिक म्हणजे डुकराचं पिल्लू कोणत्या कोणत्या जन्मातून ती त्या डुकराच्या पिल्लापर्यंत पोहोचली आणि तिथून पुढे कशी जन्म झाले. खूप सुंदर वर्णन आहे त्यात. एका जीवाचं मागची पार्श्वभूमी आणि पुढची पार्श्वभूमी पुढची कथा हे आपल्याला फार कमी बघायला मिळतंय, पण या अट्टकथेत ते बघायला मिळालेलं आहे की ती डुकराचं पिल्लू असल्यानंतर म्हणजे आधीचे सांगितले नंतर ती कुठे गेली तर ती सुवर्ण भूमीत राजकुमारी म्हणून जन्म झाला तिचा, म्हणजे म्यानमार म्हणा थायलंड म्हणा ते नंतर वाराणसीला, नंतर सोपा राजा आहे तिकडे किंवा मग नंतर श्रीलंकेत अशी बरेच सविस्तर माहिती त्यात दिलेली आहे. तर कोणते कोणते कुठे कुठे जन्म झाले ते आपल्याला कळतं इथे. नंतर ती एका अमात्याची बायको झाली, नंतर तिने प्रवज्ञा घेतली, नंतर ती महासत्ती पट्टान सुत्त ऐकून सोतापन्न झाली आणि अशी विसोपम सुत्त ऐकून ती अरंत झाली. तर एका डुकराचे पिल्लू आधीचे जन्म आणि नंतरचे जन्म नंतर अरंतापदापर्यंत कशी गेली ती अट्टकथेत सांगितलेलं आहे. आणि एक आगळी वेगळी अट्टकथा सरांनी समजून सांगितलेली आहे. खूप असं म्हणजे प्रत्येकाने ती सविस्तर ऐका पुन्हा किंवा वाचा आणि तुम्हाला खूप आनंद मिळेल, यात काही शंका नाही. पण स्वतः वाचलं तर खूप जास्त आनंद मिळेल असं मला वाटतंय. आणि सरांनी ज्या गाथा सांगितल्या त्याच्या 6 गाथा होत्या याच्यात, इतक्या सुंदर उपमा देऊन बुद्धाने सांगितलेलं आहे की तोडलेला वृक्षला पुन्हा अंकुर येऊ शकतो. तशा तृष्णा आहे ना, किती दाबल्या किंवा विझवल्या तरी त्याला पुन्हा त्या अंकुर येऊ शकतो, पुन्हा त्या उगवू शकतात. तर समूळ नष्ट करा हे बुद्धानं जे सांगितलेलं आहे या तणावागामध्ये या गाथामध्ये सरांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि ही वाहवत जातो माणूस. तृष्णा आहे ना सगळ्या बाजूने येत असते, एखाद्या नदीच्या पुरासारखे आपल्याला वाहवत नेत असते. आणि जो थांबला किंवा ज्याने त्याची चिकित्सा केली, जे सरांनी जे वेगवेगळ्या प्रकारच्या तृष्णा समजून सांगितल्या आणि अष्टांग मार्ग मार्फत किंवा बुद्धाच्या इतर शिकवणीत जे सांगितलेलं आहे की हे अनिच्छ आहे, या तृष्णा थांबवण्यासारख्या आहेत, तर ते समजून घेतलं तरच याच्यावर कंट्रोल करता येतंय. आणि ते सरांनी सविस्तर सांगितलं म्हणून मी काही सांगू शकत म्हणजे जास्त सांगत नाही. एखादा सशाला तुम्ही दोरीने बांधलंय एका झाडाला किंवा एखाद्या ठिकाणी, तो ससा ती दोरी म्हणजे पळत जातो, पण ती दोरी थोडीच असते, त्यामुळे त्याला जास्त दूर पळता येत नाही, पुन्हा परत येतो, गोल गोल फिरतो. असंच हे मनुष्य आहे. या तृष्णेच्या भोवती आहे ना, सशाला बांधलेल्या दोरी सारखंच आपण त्या तृष्णेच्या अवतीभोवती फिरत राहतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. अशा खूप सुंदर गाथा सरांनी समजून सांगितलेल्या आहे. आणि दुसरी जी कथा होती विभंत भिक्खू वक्तू, ही पण एक खूपच विशेष कथा होती की एक भिक्खू आहे, तो चतुर्थ ध्यानपर्यंत गेलेला आहे, 4थ्या ध्यानापर्यंत गेलेला आहे, तो एवढा म्हणजे चांगला अभ्यास झालेला आहे. पण एक दिवस तो त्याच्या मामाच्या घरी, जो सुवर्णकार आहे, त्याच्या घरी जातो आणि तिथलं वैभव बघून तिथले सुख बघून
त्याला आसक्त होतो तो आणि नंतर गृहस्थी होतो, शिवर उतरवतो आणि गृहस्थी होतो आणि मामाच्या घरी राहून खाऊन पिऊन एकदम सुस्तावतो आणि इतका सुस्तावतो तो की मामा त्याला हाकलून देतो आणि हाकलल्यावर तो कुठे जातो बघा. एक भिक्खू, चौथ्या ध्यानावर गेलेला भिक्खू सुखात लोळत जातो आणि नंतर त्याला हकालपट्टी होती त्याची आणि नंतर तो अशा मित्रासोबत, पापी मित्रासोबत राहतो, चोऱ्या करणं सुरू करतो तो. म्हणजे एवढी अधोगती या तृष्णेमुळे होऊ शकते हे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि नंतर जेव्हा तो पकडला जातो, त्याला वधस्तंभाकडे नेल्या जात आहे, तेव्हा जे महाकश्यप थेर त्याला सांगतात की तू जे कमठठाण घेतलं होतं, तू जे ध्यानाचा विषय घेतला होता, चतुर्थ ध्यानापर्यंत पोहोचला होता, त्याच्यावरच लक्ष दे. जाता आता बघा वधस्तंभाकडे नेता नेता महाकश्यप थेराने त्याला पुन्हा म्हणजे प्रेरणा दिली आणि त्याला जेव्हा वधस्तंभाकडे नेलं, तो चतुर्थ ध्यानात गेला आणि त्याला किती भाले वगैरे मारले तर त्याचा काही परिणाम झाला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नंतर राजाला जेव्हा कळतंय, राजा त्याला सोडतो, एक प्रकारे बुद्धाकडे जातोय, बुद्ध त्याला गाथेमार्फत उपदेश देतो आणि त्या वधस्तंभावर तो आरंत होतो. किती मोठी घटना आहे. तर एका भिक्खूची एकदम उच्च अवस्था म्हणजे चौथ्या ध्यानात जाणे, नंतर अधोगती होणे, नंतर पुन्हा त्या जागेवर पोहोचणे, आरंत पदावर पोहोचणे, हे खूप अभ्यास करण्यासारखं आहे. आणि ही तृष्णा किती भयानक आहे आणि तिला कसं नियंत्रित करता येत आहे हे सरांनी खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आणि नक्कीच याचा या गाथांचा आणि कथांचा तुम्ही आस्वाद घेतला असेल, खूप आनंद झाला असेल. पुन्हा पुन्हा ऐका, आपल्या मित्रांना सांगा आणि तुम्ही स्वतः वाचून इतरांना सांगा. एवढंच मी सांगतो आणि कांबळे सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून इथेच थांबतो. साधू साधू साधू. धन्यवाद सर, आपले मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभत असते. मी आता नलिनीताई बागुल यांना विनंती करतो की त्यांनी धम्मपालन गाथेनी कार्यक्रमाची समारोप करावा. सब पापसकरणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्तपरियोदपणं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो चप्पम्मि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. धन्यवाद.